आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झालेला आहे। आसामच्या जोरहाट विमानतळावर हा अपघात झालाय। AN32 या विमानामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते। धक्कादायक चिंताजनक अशी बातमी। आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्याची ही बातमी समोर येते। आसामच्या जोरहाट विमानतळावर हा अपघात झालेला आहे। AN32 या विमानामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती। प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील देतील शिवाजी। आसाममध्ये हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि या अपघातामध्ये कोणती जीवितहानी झाली आहे का याची अद्यापपर्यंत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र इंडियन एअर फोर्सचं हे AN32, 31 असे दोन नावं समोर येत आहेत। पण जी माहिती मिळते त्यानुसार 32 असलेलं ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट असल्याची माहिती सध्या सांगितली जात आहे। आणि या संदर्भामध्ये ब्रीफ स्टेटमेंट जे आहे एअर फोर्स कडनं जारी करण्यात येणार आहे। सध्या जी माहिती मिळत आहे त्यानुसार अपघाताची पुष्टी करण्यात आलेली आहे आणि अपघात नक्की कशामुळे झाला, खराब हवामुळे झाला की वेगळ्या काही कारणामुळे झाला हे पाहणं महत्त्वाचं असेल। अलीकडच्या काळामध्ये विमानाच्या अपघाताची ज्या घटना आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र प्राथमिक माहिती जी मिळते त्यानुसार हा अपघात लँडिंग वेळी झाल्याची माहिती सध्या देण्यात येत आहे आणि यामध्ये जो पायलट होता त्याने इंजेक्ट केलंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ज्या पद्धतीने माहिती मिळते त्यामध्ये काही व्यक्तींचा, काही प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। म्हणजे सरसर हे एअरफोर्सचं विमान असल्यामुळे याच्यामध्ये प्रवाशाचा प्रश्न येत नाही। मात्र त्यामध्ये साधारणपणे जर विचार केला तर वैमानिक जो होता त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। मात्र अद्यापपर्यंत इंडियन एअर फोर्सने या संदर्भात कुठलीही पुष्टी केलेली नाहीये। मात्र डिफेन्स स्पोक पर्सन जे आहेत त्यांच्या मते इंडियन एअर फोर्सचं AN32 हे प्लेन जे आहे एअरफोर्सचं क्रॅश झाल्याची माहिती सध्या दिली जात आहे। अद्यापपर्यंत या संदर्भामध्ये कुठलीही अधिकृत जी माहिती आहे किती लोक यामध्ये होते या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाही। मात्र ऑपरेशनच्या ठिकाणी आता फायर फायटिंगची जी टीम आहे ती जोरहाटला पोहोचलेली आहे आणि त्या ठिकाणी कुलिंगची प्रोसिजर जी आहे ती सुरू आहे। यामध्ये अद्यापपर्यंत कोणत्या व्यक्तीचा किंवा पायलटचा मृत्यू झालाय का किंवा इतर सैनिकांचा मृत्यू झालाय का हे अधिकृत सांगितलं जात नाहीये आणि त्या पायलटने स्वतःला इंजेक्ट केलं होतं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र सध्या तरी जी माहिती मिळते त्यानुसार जोरहाट या भागामध्ये एक इंडियन एअरफोर्सचं प्लेन जे आहे ते क्रॅश झाल्याचं समजतंय। त्याच्यामध्ये काय साहित्य होतं, ते काय घेऊन जात होतं, त्याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीचे आपल्या भारताचे काही जे सैनिक होते ते होते का किंवा इतर साहित्य होतं खरं का? शिवाजी आणखी बरेच तपशील समोर येणं बाकी आहेत। ते तपशील समोर येतील तसतसं काही गोष्टी उलगडत जातील। तपशील समोर येतील तेव्हा तुमच्याकडून अधिकचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती।